नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर मुंबईत प्रधानमंत्री आवास योजना राबवा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांसाठी भाड्याची घरे निर्माण करण्याची मागणी नियम 377 अंतर्गत संसदेत पटलावर. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. मुंबईच्या विविध भागातील वाढत्या झोपडपट्ट्या ही एक मोठी समस्या असून वाढत्या झोपड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईत प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवून स्वस्त व चांगली घरे बांधावी अशी मागणी वायव्य लोकसभा मतदारसंघातील खासदार रवींद्र वायकर यांनी केली. मुंबईतील वाढत्या झोपडपट्ट्या येथील रहिवाशांना मूलभूत सेवा व सुविधा देताना येणाऱ्या अडचणी, मुंबईतील गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या वाक्याबाहेर गेलेल्या घरांच्या किमती आदी विषयावर लोकसभेत प्रस्ताव मांडला होता. आवास योजनेअंतर्गत 10 लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबईत स्वस्त व गुणवत्तापूर्वक घरे बांधल्यास झोपड्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य होईल. त्याचबरोबर मुंबईतील मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे तसेच गरिबांना भाड्याची घरे निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे इच्छुकांना घर घेणे शक्य होईल असे मत वायकर यांनी मांडलेल्या प्रस्तावात नमूद केले असून प्रस्ताव गुरुवारी लोकसभेच्या पटलावर ठेवला. आता तो जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आपण वाचूया. तो प्रस्ताव हिंदीत आहे. नियम 377 के अधीन सूचना. मुंबई में झुग्गी झोपड़ियों का तेजी से बढ़ता विस्तार शहरी नियोजन के लिए एक गंभीर चुनौती बन चुका है. यह न केवल शहर के आधारभूत ढांचे पर दबाव डाल रहा है बल्कि वहाँ रहने वाले गरीब और निम्न आय वर्ग के लोगों के जीवन स्तर को भी प्रभावित कर रहा है. झुग्गी क्षेत्रों में रहने वाले लाखों परिवारों को आज भी बुनियादी सुविधाओं का अभाव झेलना पड़ रहा है. प्रधानमंत्री आवास योजना PMAY 2.0 के तहत 18 लाख करोड़ रुपए का बजट आवंटित किया गया है. यदि इस योजना के तहत मुंबई में सस्ती और गुणवत्तापूर्ण आवासीय परियोजनाओं का निर्माण किया जाए तो झुग्गी झोपड़ियों की समस्या को काफ़ी हद तक नियंत्रित किया जा सकता है. इसके साथ ही मध्यम वर्गीय परिवारों के लिए भी अफोर्डेबल हाउसिंग और गरीब परिवारों के लिए सस्ती किराए की आवासीय योजना भी शुरू की जानी चाहिए, जिससे इन सभी वर्गों के लोगों को लाभ मिलेगा जो आवास खरीदने का खर्चा नहीं उठा सकते. अफोर्डेबल और रेंटल हाउसिंग की योजना से झुग्गी झोपड़ियों की संख्या में कमी आएगी, क्योंकि यह लोगों को एक सुरक्षित और स्वच्छ आवास का विकल्प प्रदान करेगी. यह पहल न केवल गरीब और मध्यम वर्गीय परिवारों के जीवन स्तर को सुधारने में मदद करेगी बल्कि मुंबई के शहरी विकास और उसकी संरचना को भी संतुलित बनाएगी. रवींद्र दत्ताराम वायकर. तर यांनी हा जो प्रस्ताव आहे तो गुरुवारी लोकसभेच्या पटलावर ठेवला आहे. सध्या तरी मुंबईत प्रधानमंत्री आवास योजना राबवा याबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.